हाय फ्रेंड्स, मी पूजा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। पाऊस आणि भजी याचं खूपच जास्त अतूट असं नातं असतं। तशीच आजची रेसिपी सुद्धा आपली भन्नाट आहे। त्याचं नाव आहे मुगडाळीची भजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मुगडाळीची भजी तयार करण्यासाठी इथे 1 कप मी मुगाची डाळ घेतलेली आहे। ती डाळ आपल्याला भिजवून घ्यायची नाही, तर इन्स्टंट अशी भजी आपण तयार करणार आहोत। त्यासाठी डाळ आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। डाळ व्यवस्थित अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ती काढून घ्यायची आहे व अजिबात पाणी न वापरता सुरुवातीला ही वाटून घ्यायची आहे। त्यामध्ये मी 2 अद्रकचे तुकडे घालते। गरज पडल्यास त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी आपण ऍड करू शकतो डाळ वाटत असताना। थोडंसं पाणी घालून मी डाळ मिक्सरमधून बारीक अशी वाटून घेतलेली आहे। त्यामध्ये पाव कप पेक्षा पण थोडं कमी मी पाणी घालते व हे मिश्रण मिक्स करून घेते। खूप जास्त पातळ असं मिश्रण करायचं नाही। ज्या पद्धतीचं मिश्रण आपण भज्यासाठी करतो तसंच हे सुद्धा मिश्रण तयार करायचंय। त्यामध्येच मी 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घालते। ह्यामध्ये आपण जर जास्त पाणी वापरलं तर भजी आपली व्यवस्थित तयार होत नाही। त्याचबरोबर 3 हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा घातल्यात व मस्त असा कलर येण्यासाठी किंवा भजी आपले छान दिसण्यासाठी त्यामध्ये फ्रेश अशी कोथिंबीर घातली। अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते। तिखट जास्त हवं असेल तर मिरची पावडर जास्त वापरली तरी चालेल। चवीपुरतं मीठ घातल्यानंतर अर्धा चमचा ओवा मी हातावरती अशा पद्धतीने क्रश करून घेते व त्यानंतरच ते भजीच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर खूप छान पद्धतीने आपल्या भजीमध्ये उतरतो। सगळे जिन्नस व्यवस्थित असे चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहेत। मुगाची भजी तयार करण्यासाठी अत्यंत कमी पाण्याचा वापर केला जातो किंवा जास्त पाणी लागत नाही। त्यामुळे अशाच पद्धतीचं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचंय। गॅसवरती कढईमधील तेल गरम झाल्यानंतर सगळी भजी आपल्याला सोडून घ्यायची आहेत व गॅसची फ्लेम लो ठेवायची। एक एक करून सगळी भजी सोडून झाल्यानंतर ही सगळी भजी आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहेत। पावसामुळे प्रत्येकालाच काही ना काही गरमागरम खाण्याची इच्छा ही होतच असते। तर मग आजच तुमच्या घरी ही मुगाच्या डाळीची भजी नक्की ट्राय करून बघा। इन्स्टंट अशी तयार होतात व खायला गरमागरम चहा सोबत खूप छान लागतात। व पावसाळा स्पेशल रेसिपी कोणत्या कोणत्या तुम्हाला पाहायला आवडतील हे कमेंट करून मला नक्कीच सांगा। आपल्या भज्यांना मस्त असा खमंग गोल्डन ब्राऊन कलर आला की ही भजी मी काढून घेते। व बाकीची राहिलेली सगळी भजी मी अशाच पद्धतीने तळून घेते। आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। काय मग मंडळी, मस्त अशी गरमागरम कुडुम कुडुम मुगाच्या डाळीची भजी आपली बनवून तयार झालेली आहेत। त्याच्याबरोबर मस्त अशी हिरवी मिरची। वाह, मस्तच। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर।